आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हॅलो सावली बाळा, कसा आहेस तू? मी ठीक आहे। तुझ्या आवाजावरून तसं वाटत नाहीये जाऊ। खरं सांग बाळा, काय झालंय? घरी ठीक आहे ना सगळं? अगं अगं का रडतीयस? बाळा तू आमच्याशी बोलू शकतेस। अमृता वहिनींची घरी तपासणी केली होती ना, तेव्हा कळलं होतं की त्या गरोदर आहेत। पण डॉक्टरकडे गेल्यावर कळलं की त्या गरोदरच नाही आहेत। घरात असलेलं आनंदाचं वातावरण सगळं बदललं, म्हणून वाईट वाटतंय मला। अरे बाळा, कसं सांगू तुला, यात तुझी काय चूक आहे? तू का रडतोयस? ही त्या मेंदळे घराण्याची ना कर्म आहेत, कर्म। ती एक एक करून वर येत आहेत। आलं का लक्षात? तू कशाला रडून त्रास करून घेतोयस? मी सगळ्या मेंदळे कुटुंबाची कुंडली बघितली आहे। कोणाच्याच पत्रिकेत संतती योग नाही, तू सोडून। त्या घरात पाळणा हलणार तो फक्त तुझ्यामुळे। आणि हे विधी लिखित आहे, हे कोणीही बदलू शकत नाही। आलं लक्षात बाळा? हो, पण हे बाळा, जग असंच आहे, असंच चालतं। अमृताचं दुःख मी समजू शकतो, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना। तशी ही गोष्टही आपल्या हातात नाहीये। त्या घरात पाळणा हलणार, पण तेही इतक्या सहजासहजी नाही। त्यातही बऱ्याच अडचणी आहेत, बरीच संकट आहेत। आता ती संकट नेमकी काय आहेत, कोणामुळे अडचणी येणार आहेत, हे सगळं मी बघतोय। तोपर्यंत फक्त धीर धरायचा, काळजी करायची नाही, स्वतःची काळजी घ्यायची। लक्षात ठेव, रडू नको। मेंदळेंच्या घरात अमृता, सोहम ही काही मंडळी आहेत, जी सावली पाठी अगदी सावलीसारखी उभी आहेत। खरंय, अमृतासाठी आता किती जीव तुटत होता सावलीचा। लेक कोणाची आहे? आपली आहे। ज्या घराच्या भिंतींना फक्त श्रीमंतीची चमक आहे, ज्या घरामध्ये भावना शून्य माणसं राहतात, त्या घरात माझी लेक सगळ्यांना बदलायला निघाली आहे। प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करणारी माणसं असतात का कुठल्या घरात? माझी लेक त्या घरात आहे, म्हणून हे सगळं होत आहे। आता फक्त त्या तिलोत्तमा मेहेंदळेला तेवढी अक्कल यावी आणि त्या दोघींचं सूद तेवढंच वळावं, बाकी मला काही नको। पण अवघड आहे, कुत्र्याचं शेतपुटे पण होईल की नाही सरळ माहित नाही। माझी लेक एवढी मोठी सौंदर्य स्पर्धा जिंकली, एखाद्या बाईने सगळी इस्टेट तिच्यावर ओळून टाकली असते, पण असं केलं तर ती तिलोत्तमा मेहेंदळे कसली? असं देवा, माझ्या या भोळ्या बाबड्या लेकीवर लक्ष ठेवा, ओ लक्ष ठेवा। तारा, तारा काय झालं? मला खूप भीती वाटतेय सोहम। मनात ना असे वेगळेच विचार येत आहेत काय विचार येत आहेत? मम्माबद्दल। मला मम्माची खूप आठवण येते रे, आणि असं पहिल्यांदाच झालं ना की एवढे दिवस तिच्यापासून लांब राहिले मी। बाबा सोडून गेल्यापासून ती आणि मी, आम्ही दोघंच होतो एकमेकांच्या सोबतीला। आता ती खूप एकटी पडली असेल, तिचं स्वप्न पडलं म्हणून मी घाबरले। मला तारा काळजी करू नकोस, स्वप्नच होतं। अशी कशी काळजी करू नको, शेवटी माझी आई आहे ती। मला भेटायचंय तिला सोहम। आणि माझी लेक पळून गेली नाहीये, तिला पळवून आणलंय तुझ्या या लेकानी। झाला, उतरला चेहरा। सोहम, तू तुझ्या आईपासून लांब नाही ना राहत, त्यामुळे तुला नाही कळणार माझ्या मनाला काय वाटतंय ते। पण माझी मम्मा एकटी पडली तिथे, आणि त्यात माझा काहीच कॉन्टॅक्ट नाही तिच्याशी, माझं बोलणंही होत नाही। तारा तसं नाहीये, भैरवजींना भेटायला जायला कुठलीही हरकत नाहीये, पण आपण त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांची काय रिॲक्शन असेल
ह्याचा विचार करून मला काळजी वाटते. तारा, मी मॉमशी बोलतो. आपण जाऊ भैरवीजींना भेटायला. खरंच तू तुझं माइंड चेंज नाही ना करणार? पक्का ना सोहम? नाही करणार, नाही करणार. हे बघ तारा, मी माझ्या मामला ओळखतो. तुला तुझ्या मामाला भेटायचं ही गोष्ट तिला समजेल आणि ती जायला नकार देणार नाही. ओके, ठीक आहे. मग आता तयार हो, नाश्त्यासाठी ये. हां, चल बघ. आत्ता आठवण येते इलाईच्या मम्माची. लग्न झाल्यापासनं या पोरीने माझं एकही गोष्ट मनासारखी केलेली नाहीये. ब्युटी पेजंट ठरल्यानंतर तर इव्हेंट्स येणं पण कमी झालंय. बरोबर, आता अक्कल ठिकाणावर आली असेल. कळलं असेल ताराला की तिचं तिच्या मम्माशिवाय पानही हलू शकत नाही. का फोन करते ही सारखी? बरं, त्या माणसाला फोन केलायस का? फोनवर बोलणं झालंय. तर देवा, हा. आवरलं ना सगळं? हाय. हा, चांगल्या कामासाठी चाललाय. दही साखर खाऊन जा. होय. इथल हायस तुझ्या पाठीशी. पण तुमचा हा दिवा दिव्याला चाललाय कुठं ते तर विचारा. सुनबाई, घरी रिकामं बसण्यापेक्षा माझं पोरग कामाला जातंय. नाहीतर काय, आणि चांगल्या कामासाठी चाललाय तो, असं मध्ये टोकू नये. आणि जयंती, आता घरात बसून कसं चालेल ग? काहीतरी काम करायला पाहिजेच की. आणि आत्ताच आजारपणातून उठलोय. मला घरात शांत बसवत नाही बघ. आणि कोणतंही काम छोटे किंवा मोठे नसतं ग. कामाची पूजा करणारा कधीच उपाशी राहू शकत नाही. कळतंय ना तुला? कळतंय तर कळतंय. त्याला काय म्हणतात माहितीये का? देर आहे पण दुरुस्त. जा जा, तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा, काय काम करायचे ते करा. कसे तुमच्यासारखे रिकाम तिकडे नेहमी आखी शुल्लक काम करत नाही मी. माझी स्वप्न मोठी, माझी काम बी मोठीच. हॅलो फ्रेंड्स, कसे? आज माझा नवरा चाललाय नोकरी करायला, तर त्याच्यासाठी मी दही साखर बनवलंय. आता त्यांना दही साखर दिलं, आता याच्या पुढे ते नोकरी शोधायला दिवसभर फिरती. देवा, सुनबाईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नगस. नाही, कामावर लक्ष ठेव. बाई, बरं, आज कामाचा पहिला दिवस आहे. पांडुरंगाचा आशीर्वाद घे. सा